शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। आपण जे कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे की बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेली आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे। आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने। नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या वेज बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेले असेल तर तुमचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफच होणार आहे। बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी वेज जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या वेज जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे। तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा म्हणजे टोटल मिळून महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी वेज जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची निवड करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही तर ते थेट या वीज बँकेमध्ये जाणार आहे। त्या ठिकाणाहून तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या प्रमुख वेज बँकेमधून कर्ज घेतलेले असावं। जर तुम्ही या वीज बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर तुमचे 2 लाखांचे कर्ज माफच होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता आज पेपरला सुद्धा बातमी आलेला आहे। तर बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता कर्जमाफीची आज पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये वेज जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांचा 7/12 सुद्धा कोराच होणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने 4 पात्रता घातलेले आहे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता काय सांगितलेलं आहे की राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करत असतील तर त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून 25,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 25,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असेल त्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून 50,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून कधी कर्जमाफी होईल याची वाट सुद्धा पाहत होता, म्हणजेच कर्जमाफीची प्रतीक्षा सुद्धा करत होता। तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे। म्हणजेच राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी अप्रमुख वेज बँकेमधून 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी कर्जमाफीसाठी आलेला आहे। म्हणजेच या 70,000 कोटींच्या निधीमधून राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी
होणार आहे। त्यामुळे आज कर्जमाफीचे पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे। म्हणजेच आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी राज्य सरकारकडे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आलेला आहे। हा निधी थेट बँकेमध्ये विस्तांतरित सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख वेज बँकेमधून कर्ज सुद्धा घेतलेलं असं तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये वेज जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जे जे शेतकरी बांधव या वेज जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी वेज जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या वेज जिल्ह्यामधील 80 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु या वेज जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी या प्रमुख वेज बँकेमधून कर्ज घेतलेलं असावं तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, वेज बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। या वेज बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत। त्यामुळे 70,000 कोटींचा निधी या वेज बँकांकडे विस्तांतर सुद्धा केलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या वेज बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी बांधवांची होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी बांधवांची होणार नाही। तर या कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच जे जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत नसेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा 70,000 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी आणलेला होता, त्यांनी सुद्धा कर्जमाफी केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी कर्जमाफी सुद्धा करण्यात आलेली होती। त्यानंतर आता ही जी कर्जमाफी होणार आहे तर ही कर्जमाफी सुद्धा सर्वात मोठी होणार आहे। त्यामुळे या कर्जमाफीच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात येत आहे। जे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। शरद पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केलेली होती, त्यांनी कोणतीही पात्रता घातलेली नव्हती। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही तर हे पैसे थेट बँकांमध्ये विस्तांतर सुद्धा केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा या वीज बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे, कारण हा जो 70,000 कोटींचा निधी आलेला आहे हा निधी थेट या वीज बँकांमध्ये विस्तांतर सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी मागील 4 महिन्यांपूर्वीच होणार होते, परंतु त्यावेळेस सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे ही कर्जमाफी झालेली नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनामध्येच घेण्यात येणार होता। म्हणजेच नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनामध्येच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, त्यावेळेस तो निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यानंतर शेतकरी बांधवांना वाटलं होतं की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीसाठी बजेट ठेवलं जाईल, परंतु अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यानंतर आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब सोबतच भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेले होते, तर त्यांच्या आंदोलनामुळे हा निर्णय सुद्धा
सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधव कोर्टामध्ये सुद्धा गेलेले होते, तर त्याचा परिणाम थेट कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। तर हा निधी फक्त पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आलेला आहे। म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करायची असेल तर त्यासाठी 90,000 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे। परंतु सरकारकडे सध्याच्या स्थितीला 70,000 कोटींचा निधी आहे, त्यामुळे राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी बांधवांची होणार नाही। जे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र असतील, कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असेल, त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल आणि जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर त्या परिपत्रकामध्ये शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांची पेरणी सुद्धा सुरू आहे, तर त्या पेरणीच्या उद्दिष्टाने सरकारकडून काही मदत सुद्धा केले जाणार आहे। म्हणजे पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। तर त्या अनुदानासाठी अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच अनुदान किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु कर्जमाफीसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या 4 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेला असावं। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असेल तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांनी कर्ज सुद्धा भरायचं आहे। त्या शेतकरी बांधवांची मागच्या 5 वर्षांची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी जे दुसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। म्हणजे सरासरी 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकर शेतजमीन असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। कारण ही कर्जमाफी योजना राज्यामधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली योजना आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी पेन्शन घेत नसावा तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, पोलीस असेल, आर्मी असेल किंवा शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, रेल्वे कामगार असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना 2 लाखांच्या पुढचं जे कर्ज आहे तर ते स्वतःहून सुद्धा भरायचं आहे। म्हणजे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असावं तर तुमची कर्जमाफी होणार
होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असावं तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करत असतील तर त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून 25,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 25,000 रुपये म्हणजेच 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला पेरणी सुरू आहे, तर त्या पेरणीसाठी आर्थिक मदत सरकारकडून 50,000 रुपयांची केलीच जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या वीज बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर त्या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या वीज बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, सहावी बँक म्हणजे IDBI बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे सिटी बँक, दहावी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अकरावी बँक म्हणजे कॅनरा बँक, बारावी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 15वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 16वी बँक इको बँक, 17वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजे या वीज बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव वीज जिल्ह्यामधील असेल त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। तर ते वीज जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या वीज जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर, तिसरा जिल्हा धाराशिव, चौथा जिल्हा नांदेड, पाचवा जिल्हा परभणी, सहावा जिल्हा हिंगोली, सातवा जिल्हा जालना जिल्हा, आठवा जिल्हा बुलढाणा, नववा जिल्हा जळगाव, 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा धुळे, 12वा जिल्हा नंदुरबार जिल्हा, 13वा जिल्हा वाशिम, 14वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 15वा जिल्हा अकोला, 16वा जिल्हा अमरावती जिल्हा, 17वा जिल्हा वर्धा, 18वा जिल्हा चंद्रपूर, 19वा जिल्हा नागपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। म्हणजे या वीज जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजना जोडीमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।